गुड आफ्टरनून एव्हरीवन. सो आज आपण गणिताच्या पाठामध्ये टक्केवारी हा घटक शिकणार आहोत आणि उपघटक आहे आपला तर टक्केवारी. तर टक्के म्हणजे काय हे आधी टक्केवारीची संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत. तर बघा, टक्के म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्या वार्षिक परीक्षा होत असतात तर मग त्या वार्षिक परीक्षेमध्ये आपल्याला प्रत्येक विषयामध्ये काय तर एक चांगले गुण भेटत असतात. तर त्या गुणांची जी काय आहे तर ती शिक्षक लोक काय करत असतात तर बेरीज करत असतात आणि त्याची काय करत असतात सरासरी काढत असतात. तर त्याला आपण काय म्हटलं जातं तर टक्केवारी असं म्हटलं जातं. बघा, ओके. तर मग आता ही टक्केवारी कशी काढायची, ओके, आणि टक्केवारी म्हणजे काय नेमकं तर ते आज आपण शिकून घेणार आहोत. बघा, तर बघा मी तुमच्यासाठी टक्केवारीची जी काही व्याख्या ही दिली आहे. बघा, टक्केवारी म्हणजे काय आहे तर एखादी गोष्ट 100 पैकी किती भाग आहे ते सांगण्यासाठी टक्केवारी वापरतात. तर मग आता एखादी गोष्ट म्हणजे 100 पैकी किती भाग आहे तर बघा आपल्याकडे जे काही गुणांची जी काही पद्धती आहे तर त्यामध्ये काय केलं जातं तर 100% गुणांपैकी आपल्याला किती भेटलेले आहेत, ओके. यावरून म्हणजेच काय तर काय 100 पैकी आपल्याला किती गुण भेटलेले आहेत तर मग त्याच्यावरूनच टक्केवारी ती काढली जाते. मग तसंच हे जे काय तर टक्केवारी आहे बघा, ओके. म्हणजेच एखाद्या वस्तू किंवा एखादी गोष्ट जी काय तर 100 पैकी किती भाग आहे तर ते आपल्याला टक्केवारी ती सांगत असते. बघा, ओके. तर मग हे जे काय तर आपण ते उदाहरणाला आपण सुद्धा बघू शकतो. बघा, आणि आपण काय तर बघा टक्केवारी कशी दर्शवली जाते तर टक्केवारी दर्शवण्यासाठी एक चिन्ह वापरलं जातं, ओके. टक्केवारी दर्शवण्यासाठी टक्केवारीचं चिन्ह ते आहे बघा, टक्केवारीचं हे चिन्ह ते आहे बघा. याला इंग्लिश म्हणून काय म्हटलं जातं तर पर्सेंट असं म्हटलं जातं. बघा, ओके. त्यालाच टक्केवारी असं मराठीमधून म्हणतात. टक्केवारी दर्शवण्यासाठी पर्सेंट हे चिन्ह वापरले जाते, ओके. तर मग आता बघा, तर त्याचं आपण टक्केवारीचं उदाहरण बघूया. तर उदाहरणामध्ये काय होतंय तर हे बघा, म्हणजे 50% भाग, ओके. म्हणजे 50% टक्केवारी आहे. म्हणजेच काय तर जे काही 50 भाग ते आहेत बघा, ओके. 50 भाग ते आहेत, ओके. तर सपोज 75% एखाद्या विद्यार्थ्याला पडलेले असतील तर मग म्हणजेच काय तर 75 भाग ते आहेत बघा, ओके. याला काय म्हटलं जातं तर टक्केवारी असं म्हटलं जातं. तर बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण उदाहरण बघितलं होतं तर ते आहे 50% पैकी म्हणजे 50% म्हणजे किती तर 100 पैकी म्हणजे 50 भाग बघा, ओके. 75% म्हणजे तर 75 भाग, ओके. 75% पैकी जे काय तर 75 भाग आहेत बघा, ओके. तर मग आता आपण बघणार तर दिलेल्या संख्येचा टक्का कसा काढायचा. तर दिलेल्या संख्येचा टक्का हा आपण एका सूत्राने काढू शकतो. तर त्याचं जे काही सूत्र आहे तर ते बघा मी ब्लॅकबोर्डवरती लिहिलेलं आहे बघा. तर ते आहे दिलेला टक्का भागिले 100 आणि त्याला कशाने तर त्या संख्येने गुणायचं आहे बघा, ओके. गुणिले संख्या, दिलेला टक्का भागिले 100 आणि गुणिले संख्या असं जे काही तर ते टक्केवारी काढण्याचा जो काही सूत्र ते आहे बघा. तर मग आता त्याचं जे काही उदाहरण आहे तर ते मी पण ब्लॅकबोर्डवरती लिहून दिलेले बघा. तर ते आहे उदाहरण म्हणजेच काय तर बघा 200चा 25% म्हणजेच काय 200चं जे काय तर ते 25% म्हणजेच काय तर बघा आता काय करायचं आपल्याला तर सूत्र ते वापरायचं आहे बघा. दिलेला टक्का मग भागिले 100 आणि त्याची जी काय तर गुणिले संख्या ती. आता आपल्याकडे संख्या कोणती आहे तर ही आहे 200, ओके. संख्या कोणती आहे तरी 200, ओके. तर मग आता काय करायचं आपल्याला तर या सूत्रामध्ये किमती टाकून घ्यायच्या त्या आहेत बघा, ओके. तर दिलेला टक्का किती आपल्याकडे इथे तर 25%, ओके. तर मग इथे 25% दिलेला आहे बघा दिलेला टक्का, ओके. आणि मग नंतर त्याला कशाने तर 100 आणि भाग द्यायचा बघा. हे पण चिन्ह आपण भागाकारासाठी वापरू शकतो बघा. हे पण चिन्ह आणि हे पण चिन्ह, ओके. त्यामुळे मग कन्फ्युजन व्हायचे नाही. तर हे जे काही भागाकारासाठी आपण वापरलेलं आहे 25 भागिले 100 आणि गुणिले त्याची संख्या ती आहे आपल्याकडे 200, ओके. तर मग जेव्हा आपण हे कॅल्क्युलेशन करत असतो तर आपल्याला आन्सर येतं तर 50, ओके. मग हे काय तर 50%, ओके. म्हणजेच काय तर दिलेल्या संख्येचा म्हणजे 200चा 25% भाग म्हणजे किती तर मग 50% भाग तो येतो बघा. म्हणजेच काय तर आपण बघितलेलं आहे टक्केवारीची व्याख्यामध्ये काय
तर एखादी गोष्ट 100 किती भाग आहे, म्हणजेच काय, तर 200 पैकी 25% असेल तर मग 100 पैकी किती असेल, तर 50%. यालाच म्हटलं जातं टक्केवारी. टक्केवारी म्हणजेच काय, तर 100 पैकी किती भाग आहे एखादी गोष्ट, तर मग त्याला म्हटलं जातं तर टक्केवारी. तर आपण म्हणतो आपण की जे काही मानवी शरीरामध्ये 75% पाणी ते आहे बघा, म्हणजे काय, तर 100% जे काय शरीर सपोज, तर त्यापैकी जे काही 75% थर्ड फोर्थ ते काय, तर पाणी ते आहे बघा. ओके, तर म्हणजे काय, तर वेगवेगळ्या वस्तूंची आपण दैनंदिन जीवनामध्ये टक्केवारी ती काढत असतो. पूर्णांक आणि टक्केवारी आपण बघणार आहोत, म्हणजे काय, तर याचं जे काही रूपांतर कसं करायचं तर ते आपण बघणार आहोत बघा. तर अपूर्णांक ते टक्केवारी बघण्याचं जे काही सूत्र आहे, तर अपूर्णांक जे काही गुणिले 100 तर ते आपल्याला काय मिळत असते, तर टक्केवारी ते भेटत असते बघा. तर उदाहरण आपण घेतलेलं आहे, तर अपूर्णांक म्हणजे काय, तर जे काही 1/2 किंवा थर्ड फोर्थ जो काही भाग असतो तर त्याला आपण काय म्हटलं जातं, अपूर्णांक. तर मग आता हे जे काही सूत्र आहे अपूर्णांक गुणिले 100 आपल्याला काय मिळत असते, तर टक्केवारी आपण काढत असतो या सूत्राने. तर मग आपल्याला हे हाफ जे काही तर ते अपूर्णांक आहे तो, आणि त्याला काय कशाने गुणलं आहे, तर 100 आणि जेव्हा गुणलं जातात तेव्हा आपल्याला जे काही टक्केवारी भेटते बघा. तर मला जे काही हाफ इंटू 100 इज इक्वल टू काय होतं, तर 50%. ओके, तुम्ही काय, तर 50% ही टक्केवारी आहे बघा. ओके, तर थर्ड फोर्थ जे काय आपण म्हणत असतो, थर्ड फोर्थ म्हणजे काय, तर 3 भागिले जे काही 4 आहे त्याला गुणिले 100 होतं, तेव्हा 75% ते येतात बघा. टक्केवारी त्याची काढली जाते. मग नंतर टक्केवारी ते अपूर्णांक, म्हणजे काय, आपल्याला एखाद्या संख्येची किंवा एखाद्या भागाची टक्केवारी जर दिलेली असेल तर आपण काय करू शकतो, तर त्याचा अपूर्णांक काढू शकतो बघा. म्हणजे त्याचा असा अपूर्णांक हा भाग म्हणजे किती भाग सरासरी असतो तर तो काढू शकतो बघा. 25% आपल्याला दिलेलं जर असेल तर मग आपल्याला अपूर्णांक काढायचं असेल तर आपण हे जे काही इथं आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं, ते आपल्याला काय करायचं, तर डिव्हिजन ते करायला लागेल बघा. ओके, तर मग ते आपण 25 डिवायडेड बाय 100 ते केलेलं आहे, आणि मग नंतर ते 1/4 हे जे काय ते आन्सर आलेलं आहे बघा. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा 50% आहे बघा, म्हणजे काय, तर 50 टक्केवारी ती आहे. मग आपण काय केलं आहे, तर 50ला 100 आणि काय केलं, तर भाग दिलेला आहे बघा. ओके, पण 50ला 100 आणि जेव्हा आपण भाग देतो तर तेव्हा काय होतं, तर आन्सर किती येतं, तर 1/2 म्हणजेच काय, तर हाफ. ओके, म्हणजेच काय, तर जे काय आपण अशा प्रकारे या सूत्रांचा वापर करून टक्केवारी अपूर्णांक असा जो काय तर रूपांतराचे करू शकतो, आणि अपूर्णांक ते टक्केवारी आणि टक्केवारीचे अपूर्णांक असं जे काही आपण रूपांतराचे करू शकतो बघा. तर मग आपण टक्केवारीचं उदाहरण घेणार आहोत बघा. मी ब्लॅकबोर्डवरती लिहिलेलं आहे, तर एका विद्यार्थ्याला 500 पैकी 400 गुण मिळाले बघा. म्हणजे काय, तर जेव्हा आपली वार्षिक परीक्षा होते तर आपल्याला जे काय, तर गुण ते शिक्षक देत असतात. ओके, तर त्यापैकी जर सपोज 5 सब्जेक्ट असतील आणि तुम्हाला 100 पैकी असेल तर मग त्यामध्ये 500 पैकी जर असेल आणि तुम्हाला 400 गुण मिळाले असतील तर त्यामध्ये टक्का काढायचा तरी आपण बघणार बघा. तर त्याच्यात जे काही तर सूत्र ते आहे बघा. ओके, तर यामध्ये डायरेक्टली मी व्हॅल्यूज टाकतात बघा. तर मग जेवढे गुण भेटलेत आपल्याला तर ते आधी लिहून घ्यायचे बघा. तर गुण किती भेटलेत आपल्याला, तर 400. ओके, आणि ते किती पैकी भेटले, तर ते 500 पैकी. ओके, त्यामुळे मग 400 भागिले 500 हे लिहून घ्यायचं, आणि त्याला कशाने गुणायचं आहे, तर 100ने गुणायचं आहे बघा. ओके, जेव्हा आपण हे कॅल्क्युलेशन करतो तर आपल्याला आन्सर केले तर 80% 80% ते येतात बघा. म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला 500 पैकी 400 गुण मिळतात. ओके, तेव्हा जे काय, तर आपल्याला म्हणजे 80% ते 80% ते भेटत असतात बघा. ओके, तर हे आपण उदाहरणादाखल आपण टक्केवारी म्हणजे काय हे आज समजून घेतलेलं आहे बघा. त्यातील प्रश्न वगैरे तर ते तुम्ही सोडून आणायचे. थँक्यू.